शेवटी तुम्ही इतके वर्ष नरहरी झिरवाळला निवडून देताय, ते त्यांच्या परीने काम करताय, लोकांच्या मध्ये शिरून लोकांचे प्रश्न समजून घेताय, उपाध्यक्ष यांना त्यांनी तिथं बसून त्याचा पाठपुरावा करतायत, पेसाच्या संदर्भात ज्या काही अडचणी निर्माण झाल्यात त्या सोडवण्याच्या करता माझी नंतर आमचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्र्यांची ती वेळ घेत आहेत, आमच्याशी चर्चा करतायत। एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारख्या आहेत की आत्ता मी तुमच्या कारखान्यावर गेलो, तो कादवा सहकारी साखर कारखाना उत्तम कारखाना चाललाय, तिथं येईल ती अडचण आम्ही दूर करतोय। अडचण एक तर येऊन देत नाही। शेटे साहेबांना विचारा, पूर्वी इन्कम टॅक्स लागला होता कारखान्यांना, आपण केंद्राला सांगून इन्कम टॅक्स काढून टाकला। आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा भाव दिला तरी इन्कम टॅक्स नाही, 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स कॅन्सल करून टाकला। काम करणारं सरकार पाहिजे मित्रांनो। बोलाचीच कडीन बोलाचाच भात असं चालत नाही। धमक लागती, ताकद लागती, प्रशासनावर पकड लागती, त्यावेळेस कामं होतात। तशा पद्धतीनं या बहिणींनो आणि बांधवांनो आपण सगळेजण काम करतोय। खूप योजना आहेत, आमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा उल्लेख मी केला, पिंक ई रिक्षा योजना ती आमच्या शहरी भागाच्या करता आणली, लेक लाडकी योजना मुलगी जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने त्या मुलीला 1,01,000 रुपये तिच्या बँक खात्यामध्ये जमा होणार, अशा पद्धतीनं आपण मुलींच्या करता ती योजना आणलेली आहे। जर जुळ्या मुली झाल्या तर दोघींना पण लाभ मिळणार। जुळी झाली म्हणून 50-50, 51-51 हजार नाही, 1,01,000 तिला आणि जुळीला पण 1,01,000 अशा पद्धतीनं पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांच्या मुलींच्या करता आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये अशा गरिबाच्या करता ही आमची योजना आहे। मुलींना व्यावसायिक शिक्षणात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफीची योजना ही आमच्या भुजबळ साहेबांची अन्नपूर्णा योजना, ही 3 गॅस सिलेंडरची बळीराजा वीज सवलत योजना 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारपर्यंत आणि मागेल त्याला ऊर्जा पंप सोलरचा तो त्या ठिकाणी देणार। अशा प्रकारे अनेक गोष्टी आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, 14 प्रकारच्या खरीप पिकांचा समावेश आणि रब्बीच्या 9 पिकांचा समावेश आहे। नमो शेतकरी सन्मान योजना, गरीब शेतकऱ्याला PM किसान सन्मान योजना, केंद्राची वर्षाला 6,000 रुपये आणि आपली 6,000 रुपये, अशा पद्धतीनं ती योजना देखील आपण त्या ठिकाणी राबवतोय। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही 5 लाखापर्यंत माझ्या त्या कुटुंबाला औषध पाण्याच्या करता मदत करणारी ही योजना आहे। पूर्वी 1.5 लाख होती, आता आपण 5 लाख केलेली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकासाची आहे। 18 ते 32 वयोगटातल्या माझ्या मुलामुलींच्या करता ही योजना आहे, त्याकरता देखील आपण 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली। आमचे देहू आळंदी इथून माझी माऊलीची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी निघती, पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाती, त्याच्यामध्ये दिंड्या असतात, त्या दिंड्यांना देखील मदत करण्याचा निर्णय या राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये घेतला।